प्रथम पीयूसी छात्रों को नमस्कार। आज मैं आप लोगों के सामने गद्य भाग बिंदा को लेकर चर्चा करूंगा, जिसकी लेखिका है महादेवी वर्मा। बिंदा जो पाठ है, एक बिंदा लड़की का नाम है, उसके जीवन चरित्र को यहाँ पर बताया गया है। हिंदी साहित्य में महादेवी वर्मा का नाम आप सारे लोग जानते हैं। 1907 ईस्वी में फर्रुखाबाद में इनका जन्म होता है। हिंदी साहित्य में आदिकाल, भक्तिकाल, रीतिकाल, आधुनिक काल आ जाता है, तो उसी में ही छायावाद में आने वाली ये जो कवयित्री है और लेखिका है। इनकी जो प्रारंभिक शिक्षा इंदौर में होती है और प्रयाग विश्वविद्यालय से एमए की उपाधि को हासिल करते हैं और उसके बाद उज्जैन द्वारा मानद डॉक्टरेट की उपाधि को भी हासिल करते हैं। इनकी रचनाओं को अगर हम लोग देखते हैं तो यहाँ पर अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी, क्षणदा और मेरा परिवार है। 1983 में यामा पर इनको भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार भी मिल जाता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಬಿಂದಾ ಕಥೆ ಇದೆ, ನಿಮಗೆ ಗದ್ಯ ಭಾಗ ಇದೆ। ಬಿಂದಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಹುಡುಗಿಯ ಹೆಸರು। ಈ ಪಾಠದ ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ 1907ರಲ್ಲಿ ಫರ್ರುಖಾಬಾದ್ ಎಂಬಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪ್ರಾರಂಭಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಇಂದೋರ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಗ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಎಮಎ ಪದವಿಯನ್ನ ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ತದನಂತರ ಇವರ ರಚನೆಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಇವರು ಏನಪ್ಪಾ, ಅತೀತ್ ಕೆ ಚಲಚಿತ್ರ, ಸ್ಮೃತಿ ಕೆ ರೇಖಾएं, ಪಥ್ ಕೆ ಸಾಥಿ, ಕ್ಷಣದ, ಮೇರಾ ಪರಿವಾರ್ ಇಂತಹ ಅನೇಕ ರಚನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। 1983ರಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲೇ ಮಹಿಳಾ ಲೇಖಕಿಯಾಗಿ ಯಾಮಾ ಕೃತಿಗೆ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಸಹಿತ ಇವರಿಗೆ ಲಭಿಸ್ತಾ ಇದೆ। प्रस्तुत रेखा चित्र बिंदा को अतीत के चलचित्र से लिया गया है। यह एक हृदय स्पर्शी रेखा चित्र है जो संस्मरण शैली में है। बिंदा लेखिका के बचपन की सहेली है। वो अपनी सौतेली माँ द्वारा सताई गई। खेलने से पहले ही मुरझा जाने वाली असहाय निरीह बालिका महादेवी वर्मा के स्मृति पटल पर जीवित है। तो क्या हो जाता है, ये जो रेखा चित्र है बिंदा के जीवन को लेकर इसमें बताया गया है। अतीत के चलचित्र से इसे लिया गया है। लेकिन क्या है, बिंदा की कहानी बहुत मन को ठोस पहुंचाती है, क्योंकि उनकी जो बचपन की सहेली महादेवी वर्मा है, फिर भी बिंदा एक बच्ची होने के कारण उसे आगे बढ़ना था जीवन में, लेकिन सौतेली माँ के सतावा रहने के कारण वह क्या हो जाती है, अपने प्राण को निचोड़ देती है। ऐसी निरीह बालिका यानी इच्छाएं रहित बालिका का जीवन लेकर यहाँ पर ಚರ್ಚಿತ್ करते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಬಿಂದಾ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅತೀತ್ ಕೆ ಚಲಚಿತ್ರ ಎಂಬ ಆ ಒಂದು ಸಂಕಲನದಿಂದ, ಗ್ರಂಥದಿಂದ ಇದನ್ನು ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಬಿಂದಾ ಇವಳ ಕಥೆಯನ್ನ, ಜೀವನವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳಷ್ಟು ಹೃದಯಕ್ಕೆ ಆಘಾತ ಆಗುತ್ತೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಳ ಜೀವನನೇ ಆಗಿದೆ। ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ, ಆದ್ರೆ ತಂದೆ ಏನು ಎರಡನೇ ಮದುವೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ। ಆ ಮಲತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಂದ್ರೆ ಅವಳ ಅರಳುವಂತಹ ಎಲ್ಲ ಕನಸುಗಳನ್ನ ನುಚ್ಚು ನೂರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾಳೆ। ಅಂತಹ ಕತೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ದಿದ್ದಾರೆ ಲೇಖಿका। बिंदा के माध्यम से मातृ प्रेम से वंचित व सौतेली माँ के क्रूर व्यवहार को दर्शाने के उद्देश्य से इस रेखा चित्र का चयन किया गया है। तो क्या हो जाता है, जब हर एक बच्चे की इस समाज में अपनी माँ खो जाती है, यानी जन्म देने वाली माँ, तो दूसरी माँ अगर आ जाती है तो वो कैसे वहाँ पर जो बच्चों को ಅತ್ಯಾಚಾರ करती है या ಮಾನಸಿಕ तौर पर, इसको लेकर बताते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವಾಗ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಅನಾಥರಾಗಿರ್ತಾರೆ,
ಮಲತಾಯಿ ಬಂದಾಗ ಅವಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಶೋಷಣೆಗೆ ಒಳಪಡಿಸ್ತಾಳೆ ಆ ಒಂದು ಚಿತ್ರಣವನ್ನ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तो आप लोग अपने पास किताब को रखना है, रखते हुए किताब को देखना है, सारांश को सुनना है. सभी तीसी आंखों वाली उस दुर्बल, छोटी और अपने आप ही सिमटी सी बालिका पर दृष्टि डालकर मैंने सामने बैठे सज्जन को उनका भरा हुआ प्रवेश पत्र लौटाते हुए कहा, आपने आयु ठीक नहीं भरी है. तो सभी थी डरी हुई, सिमटी सी शर्मी हुई. तो क्या हो जाता है, जब लेखिका बैठी रहती है तो वहां पर एक जो आदमी है अपने बच्ची को लेकर आता है. तो उसकी बच्ची को लेकर आता है तो वह बच्ची देखने में कैसी थी, सभी तीसी डरी हुई थी, दुर्बल थी और छोटी थी और शर्म रही थी. तो वहां पर उसके उम्र को देखकर या प्रवेश पत्र में उसका दाखिला लेना था स्कूल में, तो उसका प्रवेश पत्र में जो उम्र देखकर लेखिका बताती है आपने आयु ठीक नहीं भरी है. हागाದ್ರೆ ಸಭಿ ತೀಸಿ ಹೆದರಿದಂತಹ, ಸಿಮ್ಟಿಸಿ ನಾಚಿಕೆ ಪಡುವಂತಹ. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಬ್ಬ ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಪ್ರವೇಶವನ್ನ ತಗೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ಶಿಕ್ಷಕಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ. ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ತನ್ನ ಮಗಳನ್ನ ಪ್ರವೇಶಕ್ಕಾಗಿ ಕರ್ಕೊಂಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳ ಪ್ರವೇಶ ಪತ್ರವನ್ನ ತುಂಬ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅವನು. ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಹುಡುಗಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾಳೆ. ಅವಳು ಹೆದರಿದ್ದಾಳೆ, ದುರ್ಬಲಳಾಗಿದ್ದಾಳೆ, ಸಣ್ಣೋಳಿದ್ದಾಳೆ ಅಥವಾ ನಾಚಿಕೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಆದ್ರೆ ಆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಹೇಳ್ತಾಳೆ ಅವಳನ್ನ ನೋಡಿ, ನೀವು ಅವರ ತಂದೆಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀವು ಅವಳ ವಯಸ್ಸನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ತುಂಬಿಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಠೀಕ್ ಕರ್ ದೀಜಿಯೇ ನಹಿ ತೋ ಪೀಛೆ कठिनाइयां पड़ेगी. करेक्ट ಮಾಡ್ರಿ, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. आप उसकी उम्र को ठीक भरो वरना आगे क्या हो जाएगा, उसे बहुत कठिनाइयां का सामना करना पड़ेगा. नहीं, यह तो गत आषाढ़ में 14 की हो चुकी. सुनकर मैंने कुछ विस्मित भाव से अपनी उस भावी विद्यार्थिनी को अच्छी तरह देखा जो 9 वर्षीय बालिका की सरल चंचलता से शून्य थी और 14 वर्षीय किशोरी के सलज्ज उत्साह से अपरिचित. देखिए, सलज्ज, लाज से, शर्म से. तो क्या हो जाता है, उनके पिता बताते हैं नहीं नहीं, ये जो गत बीता हुआ जो आषाढ़ था, आषाढ़ का मास था, वहां पर उसे 14 साल हो गए. लेकिन महादेवी वर्मा हैरान हो जाती है, अरे आप 14 साल बताते हैं लेकिन ये कितनी दुबली पतली है और अपने जो है क्या है, बालिका के जैसे नहीं लग रही है, बहुत सरल, शून्य, चंचल है. यानी ये जो 14 वर्ष की जो बहुत छोटी लग रही है, लेकिन उम्र के हिसाब से तो ये सेहतमंद नहीं है. जो किशोरी भी यह नहीं लग रही है, ये क्या हो गई है, अपरिचित लग रही है मुझे. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವಳು ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆಗ ಆ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ಕಳೆದಂತಹ ವರ್ಷಕ್ಕೆ, ಈ ಕಳೆದಂತಹ ತಿಂಗಳ ಆಷಾಢ ಮಾಸಕ್ಕೆ ಇವಳಿಗೆ 14 ವರ್ಷ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಆಗ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ಬಿಡುತ್ತೆ ಆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳಿಗೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ 9 ವರ್ಷ ಕಿ, ಹಾಗಾದ್ರೆ 9 ವರ್ಷದ ಬಾಲಿ ಸರಳ ಚಂಚಲತೆ ಸುನತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವಳಿಗೆ 9 ವರ್ಷ ಆಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ 9 ವರ್ಷದ ಹಾಗೆ ಇವಳು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅಥವಾ 14 ವರ್ಷ ಕಿಶೋರಿಕೆ 14 ವರ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವ್ರ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆದ್ರೆ ಇವಳು ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ 9 ವರ್ಷದ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, 14 ವರ್ಷ ಇವಳಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಉಸ್ಕಿ माता के संबंध में मेरी जिज्ञासा स्वागत न रहकर स्पष्ट प्रश्न ही बन गई होगी, क्योंकि दूसरी ओर से कुछ कुंठित उत्तर मिला, मेरी दूसरी पत्नी है और आप तो जानती ही होंगी. तो देखिए क्या हो जाता है, वहां पर फिर से जो बताते हैं, उसकी महादेवी वर्मा को रहा नहीं जाता, फिर से पूछते हैं अरे क्या है, तो क्या है, इनकी माता क्या करती है, कैसी है. तो बताते हैं, तो वहां पर फिर से उनके पिता बताते हैं, अरे मेरी ये दूसरी पत्नी की जो है बेटी है. ಹಾಗಾದ್ರೆ
ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಯಾಕೆ ಏನಾಯ್ತು, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಇವ್ರ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದಾಗ ಮತ್ತೆ ಕುತೂಹಲ ಅವಳಿಗೆ ಕೇಳ್ಬೇಕಂತೇಳಿ. ಆವಾಗ ಕುಂಠಿತ ಉತ್ತರ ಸಿಗುತ್ತೆ, ಮೇರಿ ದೂಸರಿ ಪತ್ನಿ ಹೈ, ನನ್ನ ಎರಡನೇ ಹೆಂಡತಿ ಆಗಿದ್ದಾಳೆ. आप तो जानती होगी. और उनके वाक्य का आध सुनी छोड़कर मेरा मन स्मृतियों की चित्रशाला में 2 युगों से अधिक समय की धूल के नीचे दबे बिंदा या बिंदेश्वरी की धुंधले चित्र पर उंगली रखकर कहने लगा, ज्ञात है, अवश्य ज्ञात है. तो पिता बताता है मेरी दूसरी पत्नी की बेटी है. ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಎರಡನೇ ಹೆಂಡತಿ ಇದ್ದಾಳೆ ಅಂದಾಗ ಅವಳಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆಗ ಹೇಳ್ತಾಳೆ, तो ಅದ ಸುನಿ छोड़कर उसके बातों को आधा सुना छोड़ देती है. ಅವನ ಮಾತನ್ನ ಅರ್ಧ ಕೇಳಿ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾಳೆ. बिट्टू मेरा मन स्मृतियों की चित्रशाला में 2 युगों से अधिक समय की धूल की नीचे दबे बिंदा या बिंदेश्वरी के धुंधले चित्र पर उंगली रख कर कहने लगा, ज्ञात है, अवश्य है. तो उस पिता उस बच्ची की कहानी को सुनकर लेखिका को अपनी सहेली बिंदा या बिंदेश्वरी की याद आ जाती है. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಾಗ ನೆನಪು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳಿಗೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಮನುಷ್ಯ ನನ್ನ ಎರಡನೇ ಹೆಂಡತಿ ಅಂದಾಗ ಆವಾಗ ಅವಳಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಓ ಹಾಗಾದ್ರೆ ನನಗೆ 2 ಯುಗದಿಂದ ಅಥವಾ ಹಳೆಯದಾದಂಥ ನನ್ನ ಗೆಳತಿ ಬಿಂದೇಶ್ವರಿಯ ನೆನಪು ನನಗೆ ಇವತ್ತು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಿದೆ ಬಿಂದಾಳ ಕತೆ ನೋಡಿ. बिंदा मेरी उस समय की बाल्य सखी थी जब मैंने जीवन और मृत्यु का अमीट अंतर जान नहीं पाया था. अमीट अಳಿಸಲಾಗದಂತಹ, मिटा नहीं सकते. तो मुझे जन्म क्या है मृत्यु क्या है पता नहीं था. ऐसे इस समय जब मेरे साथ रहने वाली थी बिंदा. ಹಾಗಾದ್ರೆ ನನಗೆ ಜನ್ಮ ಮತ್ತೆ ಮೃತ್ಯುವಿನ ಅಂತರವೇ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆ ಎರಡರ ನಡುವೆ ನನ್ನ ಗೆಳತಿ ಯಾರಾಗಿದ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ बिंदा ಆಗಿದ್ಲು. अपने नाना और दादी के स्वर्ग गमन की चर्चा सुनकर मैं बहुत गंभीर मुख और आश्वस्त भाव से घर भर को सूचना दे चुकी थी कि जब मेरा सिर कपड़े रखने की अलमारी को छूने लगेगा तब मैं निश्चय ही एक बार उसको देखने जाऊंगी. तो क्या हो जाता है, वहां पर जैसे ही उनके नाना दादा दादी से महादेवी वर्मा कहानियां सुनती थी, यानी स्वर्ग कैसा होता है, स्वर्ग अच्छा होता है, और स्वर्ग गमन यानी स्वर्ग में आना जाना, गमन यानी चले जाना, तो वहाँ पर नरक क्या होता है या स्वर्ग में हमारे दादा दादी नाना नानी क्या करते हैं, ये जो सब वहाँ पर सुनती थी तो वह आश्वासन देती थी सारे लोगों को. छोटी जब थी, जब मैं बड़ी हो जाती हूँ या मेरा जो सिर हाथ है अलमारी को कपड़े रखने की अलमारी की तरह ऊंचा हो जाएगा तो मैं छूने लगूंगी उस अलमारी को, तो मैं स्वर्ग जाकर आ जाऊंगी और मैं उन्हें देख कर आ जाऊंगी. ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಯರಿಂದ ಕಥೆಗಳನ್ನ, ಸ್ವರ್ಗ ನರಕದ ಕಥೆಗಳನ್ನ ಕೇಳಿರ್ತಾಳೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳು ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಯಾವಾಗ ನಾನು ದೊಡ್ಡವಳಾಗ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಅಲ್ಮಾರಿಯಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಇಡ್ತಾರೆ, ಆ ಅಲ್ಮಾರಿಯನ್ನ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಅಥವಾ ಆ ಅಲ್ಮಾರಿಯ ಹಾಗೆ ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತೇನಲ್ಲ, ಆಗ ನಾನು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನನ್ನೆಲ್ಲ ಹಿರಿಯರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿ ಬರ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. तो न मेरी इस पुण्य संकल्प का विरोध करने की किसी को इच्छा हुई और न मैंने एक बार मरकर कभी न लौट सकने का नियम जाना. देखिए, जब मैं सारे लोगों को बताती थी अरे मैं स्वर्ग में जाऊंगी, जाकर क्या करूंगी, वहां पर सारे लोगों को मिलकर आऊंगी, लेकिन मैं छोटी थी इसलिए कोई भी मुझे क्या नहीं करते थे, यहाँ पर इनकार नहीं करते थे और मैं कभी भी मरकर लौटने का जो संदर्भ ही नहीं देखा मेरे जीवन में. ಹಾಗಾದ್ರೆ ನನಗೆ ಮೃತ್ಯು ಜನ್ಮ ಅಂದ್ರೆ ಏನು ಗೊತ್ತೇನೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಬಹಳ ಚಿಕ್ಕವಳಾಗಿದ್ದೆ. ಆದರೆ ನಾ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮಾತನಾಡಿ ಬರ್ತೇನೆ ಅಂದಾಗ ಯಾರು ಸಹಿತ ಅದನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ
ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಇವಳು ಸಣ್ಣವಳಿದ್ದಾಳೆ, ಹಾಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದು. ಆದ್ರೆ ನಾನು ಎಂದಿಗೂ ಸಹಿತ ಸಾಯುವಂತ ಕಲ್ಪನೆನೂ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಸಣ್ಣವಳಿದ್ದಾಗ ನನಗೆ ಆ ಭಯನೂ ಬರಲಿಲ್ಲ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ. तो ऐसी दशा में छोटे छोटे असमर्थ बच्चों को छोड़कर मर जाने वाली माँ की कल्पना मेरी बुद्धि में कहाँ ठहरती. तो देखिए क्या हो जाता है, अरे अगर तो मुझे ऐसे छोटे छोटे स्वर्ग नरक की बातें ही पता नहीं चलती, तो मुझे माँ जो है अपने बच्चों को छोड़कर मर जाती है, चली जाती है, तो उसका क्या पता होगा. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಬಿಂದಾಳ ತಾಯಿ ಸತ್ತಿದಾಳೆ, ನನಗೆ ಆ ಸ್ವರ್ಗ ನರಕದ ಕಥೆಗಳೇ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾದ್ರೆ ನನಗೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ತಾಯಿ ಮಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾಳಂದ್ರೆ ಆ ವಿಷಯ ನನಗೇನು ಗೊತ್ತಿರಬೇಕು. मेरा संसार का अनुभव भी बहुत संक्षिप्त सा. तो देखिए मैं संसार को देखती थी, ये दुनिया को देखती थी, मुझे बहुत संक्षिप्त लगता था, छोटा लगता था. ಈ ಸಂಸಾರವನ್ನ, ಈ ಪ್ರಪಂಚವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ನನಗಿದೆಲ್ಲ ಬಹಳ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು. अज्ञानावस्था से मेरा साथ देने वाली सफेद कुत्ती सीढ़ियों के नीचे वाली अंधेरी कोठरी में आंख मूंदे पड़े रहने वाले बच्चों की इतनी सतर्क पहरेदार होती थी कि उसका गुर्राना मेरी सारी ममता भरी मैत्री पर पानी फेर देता था. देखिए आंख मूंदना, ಕಣ್ಣನ್ನ ಮುಚ್ಚುವಂಥದ್ದು, ಆಂಖೋं को मूंद लेना, पहरेदार रक्षेदार, रक्षणे ಮಾಡುವವರು. तो क्या हो जाता था, हमेशा हमारे घर के पास एक जो है अंधेरे कमरे में सफेद कुत्ती बैठ जाती थी. तो वह सीढ़ियों के पास बैठ जाती थी अपने बच्चों को लेकर आंख मूंद कर. अगर मैं उसके पास जाती थी तो वह ऐसे गुर्राती थी, तो मुझे उसके ऊपर रहने वाला प्रेम भी चला जाता था, क्योंकि उतने अपने बच्चों की पहरेदार होती थी वह. ಹಾಗಾದ್ರೆ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ. ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ಮಹತ್ವ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಮನೆಯ ವಾತಾವರಣದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಬಿಳಿ ಹೆಣ್ಣು ನಾಯಿ ಇತ್ತು. ಆ ಹೆಣ್ಣು ನಾಯಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ಅಥವಾ ತನ್ನ ಮರಿಗಳನ್ನ ತನ್ನ ಕಡೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಕುಂದಿರ್ತಾ ಇತ್ತು. ಆಗ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಮಲಗ್ತಾ ಇತ್ತದು. ಸ್ವಲ್ಪ ನಾನು ಅದರ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಅದು ಒದರ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಪಹರೆದಾರ್, ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತದು. ಆಗ ನನಗೆ ಅದು ಬೊಗಳುವುದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೆದರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಅದರ ಮೇಲಿದ್ದಂತಹ ಪ್ರೀತಿ ನನಗೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಬುರಿ ಫುಸಿಬಿ अपने चूहे जैसे निस्सहाय बच्चों को तीखे पैने दांतों में ऐसी कोमलता से दबाकर कभी लाती कभी ले जाती थी कि उनके कहीं एक दांत भी न चुभ पाता. पूसी बिल्ली जो होती है, तीखे तीक्ष्ण. तो और एक हमारे घर में बिल्ली भी थी. तो बिल्ली क्या करती थी, अपने जो तेज दांतों से तो वहां पर अपने बच्चों को एक तरफ से दूसरी तरफ लेकर घूमती थी, लेकिन कभी भी उसके दांत उस बच्चों को चुभ नहीं पाते थे. इसलिए आप लोग देखते हैं घरों में बिल्ली क्या करती है, एक तरफ से दूसरी तरफ अपने बच्चों को लेकर घूमती रहती है. ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಬೆಕ್ಕು ಇತ್ತು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಆ ಬೆಕ್ಕು ಸಹಿತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ತನ್ನ ಮರಿಗಳನ್ನ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಚೀಪಾದ ಹಲ್ಲಿನಿಂದ, ತೀಕ್ಷ್ಣವಾದ ಹಲ್ಲಿನಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಒಂದು ಹಲ್ಲು ಸಹಿತ ಮಾತ್ರ ಆ ಮರಿಗಳಿಗೆ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ತಾಯಿ ತನ್ನ ಮಕ್ಕಳ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಬೆಕ್ಕು. ऊपर की छत के कोने पर कबूतरों का और बड़ी तस्वीर के पीछे गौरैया का जो घोंसला था. देखिए ऊपर के छत पर क्या था, कबूतरों का जोड़ा, और तस्वीर के पीछे गौरैया, चिड़िया. ಹಾಗಾದ್ರೆ ಮೇಲೆ ಛತ್, ಛಾವಣಿ ಮೇಲೆ ಕಬೂತರ್, ಪಾರಿವಾಳಗಳಿದ್ದಾವೆ. ತಸ್ವೀರ್ ಕೆ ಪೀಛೆ ಏನು ಫೋಟೋ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದರ ಹಿಂದೆ ಗೌರಯ್ಯ, ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳಿದ್ದಾವೆ. ಘೋಂಸ್ಲಾ, ಗೂಡು ಕಟ್ಟಿದ್ದಾವೆ. उसमें खुली हुई छोटी छोटी चोंचों और उनमें सावधानी से भरे जाते दानों और कीड़ों मकोड़ों को भी मैं अनेक बार देख चुकी थी. तो देखिए, तो वहां पर छत के ऊपर या जो तस्वीर के पीछे घोंसला था, वहां पर भी
जो माँ क्या करती थी, अपने बच्चों को अपने चोंचों से दाना खिलाती थी और कीड़े मकोड़े भी वहां पर रहते थे. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಛಾವಣಿ ಮೇಲಿರುವಂತ ಪಾರಿವಾಳಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಫೋಟೋವಿನ ಹಿಂದೆ ಇದ್ದಂತಹ ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಇರಬಹುದು, ಎಲ್ಲವೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಚೋಂಚ್ ಕೊಕ್ಕೆಯಿಂದ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಾಳುಗಳನ್ನು ತಂದು ತಿನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ನಾನು ಹುಳುಗಳನ್ನ ನೋಡಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಸಹಿತ ನಾನು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. बच्चिया को हटाते हुए ही रंबा रंबा कर घर भर को यह दुखद समाचार सुनाने वाली अपनी श्यामा गाय की व्याकुलता भी मुझसे छिपी न थी. तो देखिए क्या हो जाता था, तो हमारे घर में हमेशा एक गाय रहती थी, उसे हम लोग श्यामा गाय कहते थे. तो वह हमेशा अपने बच्चे के लिए रंबा रंबाती रहती थी, क्योंकि जब वह चराने के लिए बाहर जाती थी तो हमेशा ಪುಕಾರ್ತಿ रहती. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಮತ್ತೊಂದು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಕಳಿತ್ತು. ಆಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ತನ್ನ ಮಗು ದೂರ ಆತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಅದು ಆ ಮಗುವನ್ನ ಹುಡುಕ್ಲಿಕ್ಕೆ ಒದರ್ತಾ ಇತ್ತು. ರಂಬ ರಂಬ ಅಂತೇಳಿ ಆ ಆಕಳಿಗೆ ನಾವು ಶ್ಯಾಮ ಅಂತೇಳಿ ಹೆಸರನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ಏಕ್ ಬಚ್ಚೆ ಕಂಧೆ से चिपकाए और एक की उंगली पकड़े हुए जो भिखारी द्वार द्वार फिरती थी, वह भी तो बच्चों के लिए ही कुछ मांगती रहती. देखिए, और हमारे घर के सामने और एक भिखारी आती थी, तो हमेशा भिक्षा मांगने के लिए आ जाती थी. तो भिक्षा मांगने के लिए आ जाती थी, तो वहां पर वह भी अपने बच्चों की देखभाल करने के लिए ही ಭಿಕ್ಷಾ ಮಾಂಗ್ತಿ ಥಿ ದೂಸರೋं से. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಭಿಕ್ಷುಕಿ ಯಾವಾಗಲೂ ತನ್ನ ಸೊಂಟದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಭಿಕ್ಷೆಯನ್ನ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ಲು. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳು ಸಹಿತ ಯಾಕೆ ಜೀವನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ಲು? ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ. ಅಥವಾ मैंने निश्चय रूप से समझ लिया था कि संसार का सारा कारोबार बच्चों को खिलाने पिलाने सुलाने आदि के लिए ही हो रहा है, और इस महत्वपूर्ण कर्तव्य में भूल न होने देने का काम मां नामदारी जीवों को सौंप गया है. तो देखिए क्या होता है, तो महादेवी अंत में बताती है, अगर मैं हमारे घर में कुत्ती को देखा, बिल्ली को देखा, गौरैया को देखा, कबूतरों को देखा, कीड़े मकोड़ों को देखा, गाय को देखा, या भिक्षुकी को या भिखारिन को देखा, तो यहाँ पर सारे लोग अगर कारोबार चल रहा है, कार्य चल रहा है, तो इस संसार में हर एक काम के लिए कारण कौन है? माँ है. तो माँ ही सारे संसार को पालने वाली है, और पूरे संसार में हर एक काम को, हर एक कर्म को किसे सौंपा है? माँ के लिए सौंಪಾ है. ಹಾಗಾಗಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮಹಾದೇವರ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಕಳು ತನ್ನ ಮಗುವಿಗಾಗಿ ಕೂಗ್ತಾ ಇತ್ತು, ಒದರ್ತಾ ಇತ್ತು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಭಿಕ್ಷುಕಿ ಸಹಿತ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ಲು. ಅಥವಾ ಆ ಹೆಣ್ಣು ನಾಯಿ ಸಹಿತ ಮಕ್ಕಳನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಬೆಕ್ಕು ಸಹಿತ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಗುಬ್ಬಚ್ಚಿನೂ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಪಾರಿವಾಳಗಳು ಸಹಿತ ರಕ್ಷಣೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು, ಅಥವಾ ಕೀಟಗಳನ್ನ ಸಹಿತ ನೋಡಿದೆ. ಇವೆಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾಳೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ, ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ, ಅಥವಾ ಊಟವನ್ನ ಮಾಡಿಸೋದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನೀರನ್ನ ಕುಡಿಸೋದಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿ ಭಗವಂತ ಒಬ್ಬರನ್ನ ನೇಮಿಸಿದ್ದಾನೆ, ನಾಮಧಾರಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ನೀಡಿದ್ದಾನೆ. ಅದು ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತಾಯಿ. ತಾಯಿನೇ ಎಲ್ಲ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ಮಾಡುವಂಥವಳು. और बिंदा की के भी तो माँ थी, जिन्हें हम पंडिताइन चाची और बिंदा नई अम्मा कहती थी. तो क्या हो जाता था, बिंदा की भी माँ थी, तो हमें पंडिताइन चाची कहते थे, बिंदा नई अम्मा कहती थी. ಬಿಂದಾಳಿಗೂ ಸಹಿತ ಅವರ ತಂದೆ ಎರಡನೇ ಮದುವೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದ. ಹಾಗಾಗಿ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಮಳತಾಯಿ ಬಂದಿದ್ಲು, ಆದ್ರೆ ಬಿಂದಾವಳನ್ನ ನೈ ಅಮ್ಮ, ಹೊಸ ತಾಯಿ ಅಂತಿದ್ಲು. ಆದ್ರೆ ಅವಳ ಗೆಳತಿಯರೆಲ್ಲರೂ पंडिताइन चाची ಅಂತೇಳಿ ಅವಳಿಗೆ करीता इद्रू. तो कैसी थी वह? वे अपनी गोरी मोटी देह को रंगीन साड़ी से सजे कसे. तो देखिए, अब बहुत बड़ा
ಗೋರಾ ದೇಹ ತಾ, ರಂಗೀನ್ ಸಾಡಿ ಸೆ ಸಜಾ ಗಯಿ ತಿ, ಬಹಳಷ್ಟು ಬೆಳ್ಳಗಾಗಿದ್ಲು. ಬೆಳ್ಳಗಾಗಿದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ದೇಹವನ್ನ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಸೀರೆಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆವರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ಲು ಅಥವಾ ಸೀರೆಯನ್ನ ಧರಿಸ್ತಾ ಇದ್ಲು. ಚಾರ್ಪಾಯಿ ಪರ್ बैठे कर फुलेगाल, तो ಚಾರ್ಪಾಯಿ ಪರ್ बैठ जाती तो फुलेगाल. ಹಾಗಾದ್ರೆ ಚಾರ್ಪಾಯಿ ಚಾಪೆಯ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳಂದ್ರೆ ದಪ್ಪಾದಂತ ಗಲ್ಲಗಳು. और चिपटी सी नाक, ಹಾಗಾದ್ರೆ ಚಪ್ಪಟೆಯಾದಂತಹ ಮೂಗು. के दोनों ओर नीले कांच बटन से चमकती हुई आंखों से युक्त मोहन को तेल मलती थी. तो क्या हो जाता था, हमेशा दो नीले कांच के बटन की तरह उनकी आंखें रहती थी. और उसका बेटा मोहन था, बीमार था, उसे हमेशा ತೇಲ್ ಮಲ್ತಿ रहती. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ನೀಲಿ ಬಟನಿನ ಹಾಗೆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನ ಹೊಂದಿದ್ಲು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನ ಹೊಂದಿದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ತನ್ನ ಮಗ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದ ಆ ಮಗನಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನ ಹಚ್ತಾ ಇದ್ಲು. ಉನ್ಕಿ विशेष कारीगरी से सवारी पार्टियों के बीच में लाल शाही मोटी लकीर सा सिंदूर. देखिए तो क्या हो जाता था, तो वहां पर कारीगर जो सवारी से कारीगर की तरह पार्टियां बनाए गए थे बैठने के लिए, तो वहां पर उसी तरह एक लाल शाही की तरह सिंदूर को लगाई रहती थी. उन्नीदी सी आंखों यानी हमेशा नींद में रहती थी. और काले डोरे के समान लगने वाला काजल, तो काले डोरे रस्सी के समान काजल लगता था. चमकीले कर्णफूल, उसके जो कानों में चमकीले कर्णफूल थे. गले की माला थी. नगदार रंग बिरंगी चूड़ियां, यानी नगदार जो रंग बिरंगी रत्न खचित वाले चूड़ियों को पहनती थी. और घुंघरूदार बिछुए मुझे बहुत बातें थे. घुंघरूदार बिछुए यानी जो घुंघरू होते हैं पैरों में पहने, पायल जो होते हैं बिछुए, तो वह भी पहनती थी. क्योंकि यह सब अलंकार उन्हें गुड़िया की ಸಮಾನತಾ ದೇತಾ. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ದಪ್ಪ ಆದಂತ ಗಲ್ಲಗಳು, ಚಪ್ಪಟೆ ಆದಂತ ಮೂಗು ಅಥವಾ ಕೆಂಪು ಬಣ್ಣವನ್ನು ಹೊಂದಿದ್ಲು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾರಿಗಾರ್ ಸೆ ಸವಾರಿ ಪಾರ್ಟಿಯೋಂ ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ, ಏನೋ ಅವರ ಮನೆ ಇತ್ತು, ಆ ಮನೆಯನ್ನ ಕಾರಿಗಾರವರು ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಪಾಟಂಗಿಗಳ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ ಅಂದ್ರೆ ಅವಳ ಸಿಂಧೂರ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು ಕೆಂಪು ಶಾಯಿಯ ಹಾಗೆ. ತದನಂತರ ಉನಿದಿಸಿ ಆಂಕೋ, ಯಾವಾಗಲೂ ನಿದ್ದೆಯಲ್ಲಿರ್ತಾ ಇದ್ಲು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಡೋರೆಗೆ ಸಮಾನ ಲಗ್ನೆ ವಾಲ ಕಾಜಲ್, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಕಪ್ಪು ಹಗ್ಗದ ಹಾಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಕಾಡಿಗೆಯನ್ನು ಹಚ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಚಮ್ಕೀಲೆ ಕರ್ಣಫುಲ್, ಹಾಗಾದ್ರೆ ಹೊಳೆಯುವಂತಹ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಕಿವಿಯೋಲೆಗಳನ್ನ ಧರಿಸಿದ್ಲು. ಗಲೆ ಕಿ ಮಾಲಾ, ಕೊರಳಿನೆಲ್ಲ ಹಾರವನ್ನ ಹಾಕಿದ್ಲು. ನಗದಾರ್ ರಂಗ ಬಿರಂಗಿ ಚೂಡಿಯ, ಹಾಗಾದ್ರೆ ರತ್ನ ಖಚಿತವಾದಂತಹ ಬಳೆಗಳನ್ನ ಧರಿಸ್ತಾ ಇದ್ಲು. ಆರ್ ಗುಂಗ್ರುದಾರ್ ಬಿಚುಯೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಏನು ಗುಂಗ್ರುದಾರ್ ಏನು ಶಬ್ದ ಕೇಳಿಸುವಂತಹ ಗೆಜ್ಜೆಗಳನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಧರಿಸಿದ್ಲು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವಳೆಲ್ಲ ಅಲಂಕಾರವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಗೆ ಅವಳು ಗೊಂಬೆಯ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ಲು. तो महादेवी वर्मा को वह कैसी लगती थी, गुड़िया की तरह लग जाती थी. इस तरह क्या हो जाता है, वहां पर महादेवी अपने परिवार का परिचय और जो बिंदा के माँ का परिचय देती है. तो अगले कक्षा में हम लोग तो बिंदा के हालात को लेकर चर्चा करेंगे.